डॉक्टर म्हटलं तर त्यांचं हस्ताक्षर ओळखणं हे म्हणजे वाघिणीचं हृदय. अशा पेशात असणारा माणूस त्या कलेचं रेखाटन इतकं सुंदर कसं काय करू शकतो हा पण एक वेगळा प्रश्न आहे. हे जे कलर न वापरता जी काही कला तयार होते ती त्याला म्हणतात की कोलाज आर्ट. कुठल्याही कलाकृतीचं मूल्यच होऊ शकते, ते अमूल्यच असतं. राहिले 5% लोक, 5% लोकांमध्ये 4% लोक कसे येणार आहेत? ज्या वस्तू बाजारात विकत मिळतात, कागद मिळतोय, कापड मिळतंय, काच मिळते, ती घेऊन तुम्ही करताय, बरोबर आहे. पण मी 1% मध्ये मी काय आलो की मी जी वस्तू वापरते ती बाजारात सुद्धा विकत नाही. 1990-92ला म्हणजे कसं व्हायचं की सगळ्यांचं कल डॉक्टर इंजिनियर हे असं असायचं. त्याच्यामुळं मला एक कला येते, एक हॉबी म्हणून आपण टिकून ठेवायची आहे तेवढंच, की त्याच्या पलीकडे काही नाही. तुमचं वय काय नेमकं? आता रनिंग 54. वाटत नाही म्हणून म्हटलं. ह्याचं पण राज काय ते नंतर तुम्ही सांगा. वेबसाईटमुळे काही चित्र विकली गेली का? नितीन देसाई सर हे आले होते चीफ गेस्ट म्हणून. सिलेक्ट झाल्यामुळे पेपर म्हणून नाव दुसऱ्या दिवशी सगळे लोक मला बघायला तिथं आले सगळे. नितीन देसाईंनी चित्र घेतलं म्हणून पुन्हा चित्र घेतलंय बघूया तरी. हा म्हणजे त्यांनी ओळखून घेतलाय की काहीतरी वेगळं असणार. अर्थातच. मुंबईचा का विचार केला नाही आता?